नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही कधी असा विचार केला आहे का, की घरामध्ये एवढी मेहनत करून, पूजा करून, उपवास करून लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये का राहत नाही? पैसे येतात पण टिकत नाही. सुख येतं पण निघूनही जातं. घरामध्ये एक अशांतता असते जी सांगता येत नाही पण जाणवते. तर याचं एक महत्त्वाचं कारण असू शकतं, ते म्हणजे तुमच्या घरातील वास्तुदोष. आणि हे वास्तुदोष दूर करण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. कोणती मोठी तोडफोड करण्याची गरज नाही. फक्त काही विशेष रोपं आपण जर घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवली, तर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते, लक्ष्मीची कृपा होते आणि घरामध्ये समृद्धी, शांती, आरोग्य नांदतं. हो, सोपं आहे, पण सोपं म्हणजे कमी महत्त्वाचं नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवण्यासाठीची 3 अतिशय शुभ रोपं, ज्यांच्या उपस्थितीने घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी एक तुम्हाला बोनस टिप देणार आहे, जी तुम्हाला कुठेच मिळणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वास्तुशास्त्र हे हजारो वर्षापूर्वीचं भारतीय शास्त्र आहे. यामध्ये घराच्या प्रत्येक दिशेला, प्रत्येक कोपऱ्याला आणि प्रत्येक वस्तूला एक विशेष महत्त्व आहे. आपले ऋषीमुनी सांगतात, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवतः. म्हणजेच जिथे सकारात्मकता असते तिथेच देवता वास करतात. आणि घरातील वनस्पती म्हणजे निसर्गाचा जिवंत भाग. झाडं फक्त ऑक्सिजन देत नाहीत, ती घरातील पंचमहाभूतांचा समतोल राखतात. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाचही तत्वांवर वनस्पतींचा थेट परिणाम होतो. वास्तुशास्त्रात सांगितलं आहे की सात्विक वनस्पती घरामध्ये असतील तर नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. सकारात्मक कंपने घरामध्ये वाढतात, मनःशांती मिळते, घरातील भांडणं कमी होतात, आर्थिक प्रगती होते. आणि या उलट जर आपण चुकीची झाडं, काटेरी झाडं किंवा मृत झाडं घरामध्ये ठेवली, तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. म्हणूनच आज आपण बघणार आहोत अशी कोणती 3 शुभ रोपं वास्तुशास्त्राच्या दृष्टीने सर्वोत्तम आहेत आणि ती कुठे ठेवायची आहेत. हिरवीगार झाडं आणि झाडे आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवतात. वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अशी अनेक झाडं आहेत जी हवा स्वच्छ करतात आणि अद्भुत फायदे देखील देतात. एवढंच नाही तर आपल्या घराभोवती असलेली झाडे आपल्या घराच्या सकारात्मकतेतही भर घालू शकतात. वास्तूमधील काही सर्वोत्तम वनस्पतीमध्ये पैसा, सुख, समृद्धी वाढवण्याची दैवी शक्ती असते. धार्मिक ग्रंथांमध्ये झाडं, झुडपं यांचा उल्लेख आहे. काही झाडं अतिशय शुभ मानली गेली आहेत. धर्मग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार झाडं लावल्याने घरातील वातावरण आनंददायी राहते. वातावरणामध्ये शुद्धता येते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. अनेक झाडं, झुडपे घराच्या आर्थिक प्रगतीसाठी देखील उपयुक्त ठरतात. आज अशाच काही वनस्पतींबद्दल आपण बोलणार आहोत. वास्तू आणि फेंगशुई यांच्या मते ही वनस्पती खूप महत्त्वाची मानली जातात. ते घराच्या तुम्ही मुख्य दरवाजावर ठेवू शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण होते. घरामध्ये सुख आणि सौभाग्य येते. घरातील वास्तू संतुलित ठेवण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी काही विशिष्ट झाडं घरात किंवा घराच्या परिसरात ठेवण्याची शिफारस जी आहे ती वास्तुशास्त्रामध्ये केली जाते. योग्य दिशेला योग्य झाडं ठेवून त्याची नियमित देखभाल केल्यास घरातील वास्तू संतुलित राहते आणि मानसिक शांती, आरोग्य व सकारात्मकता टिकून राहण्यास मदत होते. अनेक लोक घरी किंवा ऑफिसमध्ये अशी रोपं ठेवतात. याची पानं गोल व चमकदार असतात. ही वनस्पती संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते. मुख्य द्वार हे ऊर्जेचे तोंड मानले जाते. तिथून ऊर्जा आपल्याबरोबर प्रवेश करते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हे रोप लावले तर आर्थिक प्रगती आणि स्थैर्य येते. हे रोप ठेवल्याने घराची हवा शुद्ध होते आणि यामुळे मानसिक शांती आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. या सर्व गोष्टींव्यतिरिक्त या वनस्पती वास्तुदोष देखील दूर करतात आणि घराचे संबंध सुधारण्यास उपयुक्त ठरतात. जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा वास्तुदोष जास्त असतील, तर हे रोप आपल्याला घरामध्ये नक्की ठेवायचे आहे. घरामध्ये हे रोप ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या घरामध्ये पुरेसा प्रकाश असेल तर थेट सूर्यप्रकाशापासून त्याचे संरक्षण आपल्याला करायचे असते. कारण ही रोपं जी आहेत ते काही इंडोर असतात, म्हणजेच घरातच ठेवायची असतात आणि जर त्यांना खूप जास्त सूर्यप्रकाश मिळाला तर ते रोपं सुकून जाऊ शकतात. म्हणूनच आपल्याला काही गोष्टींची काळजी ही या रोपांच्या बाबतीत घ्यायची आहे. इतर कोणतीही रोपं आपल्या घरामध्ये नसली तरी तुळस मात्र आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते. तुळस ही भारतीय घराचं प्रतीक आहे. प्रत्येक हिंदू घरामध्ये तुळशी वृंदावन असतंच, पण बरेच जण ते फक्त परंपरा म्हणून पाळतात. वास्तुशास्त्रामध्ये तुळशीचं महत्त्व खूप जास्त आहे.
वास्तुशास्त्रानुसार तुळस ही लक्ष्मी स्वरूप आहे. तुलसी यत्र वर्तते तत्र लक्ष्मी न मुच्यते, म्हणजेच जिथे तुळस आहे तिथे लक्ष्मी कधीच सोडत नाही. तुळशीच्या रोपाभोवती एक विशेष सात्विक ऊर्जा क्षेत्र तयार होतं. हे क्षेत्र घरातील नकारात्मक शक्तींना, जसं की ईर्ष्या, राग, नजर यांना दूर ठेवते. वास्तुशास्त्रानुसार तुळस कुठे ठेवावी, तर तुळस ठेवण्याची उत्तम दिशा जी आहे ती उत्तर, पूर्व किंवा ईशान्य दिशा. कारण या दिशेला सूर्यप्रकाश येतो आणि ऊर्जा सकारात्मक असते. त्यामुळे तिथे तुळस ठेवल्याने तुळशीचा आणि इतर देवी देवतांचा भरभरून असा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो. तुळस घरातील वायू प्रदूषण नष्ट करते, झोपणाऱ्यांना शांत झोप मिळते, घरातील भांडणं आणि तणाव कमी होतो, मुलांचं आरोग्य सुधारतं. विज्ञानही हे मान्य करतं. तुळस म्हणजे नेचर्स एअर प्युरिफायर. ती हवेतील हानिकारक जंतू नष्ट करते, मनाला शांती देते आणि आरोग्य सुधारते. म्हणूनच रोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावल्याने घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं, असं आपलं शास्त्र सांगतं. ही फक्त श्रद्धा नाही, दिव्याच्या अग्नीमुळे आणि तुळशीच्या सात्विक ऊर्जेमुळे घरातील वातावरण पवित्र होतं. तुळशीचं रोप जर वाळत असेल, पानं पिवळी पडत असतील, तर ते वास्तुशास्त्राच्या दृष्टीने शुभ नाही. ताबडतोब आपल्याला ते रोप काढून नवीन रोप लावावं लागतं. आता जे रोप आपल्या प्रत्येकाच्या घरात दिसतं ते म्हणजे मनी प्लांट. मनी प्लांट पण चुकीच्या ठिकाणी ठेवलं तर फायद्याऐवजी नुकसान होतं. तर आता मनी प्लांट तसंच तुळशी व्यतिरिक्त अशी 3 शुभ रोपं जी आहेत ती आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असावीत. ती रोपं कोणती आहेत आणि ती रोपं आपल्याला नेमकी कोणत्या दिशेला ठेवायची आहेत, हे देखील मी सांगणार आहे. पण घरामध्ये आपण रोप लावतो, तर ती रोप आपण लावत असतो मातीमध्ये. कारण ती मातीतून उगवणारं रोप असतं. पाण्यामध्ये ते वाढतं आणि यामुळे म्हणजेच हिरव्या पानांनी ते श्वास घेतं आणि आकाशात वर जातं. म्हणूनच एकट्याने या पंचतत्वाचा समतोल साधतो, जे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतं. म्हणूनच रोपांना, झाडांना आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूप खूप जास्त महत्त्व आहे. आता अशी कोणती 3 रोपं जी आहेत, जी आपल्या घरामध्ये असावीत? आधी सांगितल्याप्रमाणे तुळस तर असावीच, त्याचबरोबर मनी प्लांट असावा. काही फुलांची रोपं असावी, जेणेकरून आपल्या घरातील देवांना आपण ती अर्पण करू शकतो. त्याचबरोबर काही रोपं अशी असतात, ज्यांना फुलंही येत नाहीत, पण ती वास्तुशास्त्रानुसार खूप शुभ मानली जातात. आता ही 3 शुभ रोपं घरामध्ये ठेवण्यासाठी तुमच्या घरामध्ये पुरेशी जागा असेल, तर नक्कीच ही 3 रोपं जी वास्तुशास्त्रात अत्यंत शुभ मानली जातात, ती तुम्ही घरामध्ये नक्की ठेवावीत. पण आता घरामध्ये जागाच नाहीये, छोटंसं घर आहे, तर मग आधी सांगितल्याप्रमाणे तुळस तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असते आणि तुळस ही खूप दैवी शक्ती असलेली वनस्पती आहे. त्यामुळे तुळस तुम्ही लावू शकता, मनी प्लांट लावू शकता. पण या व्यतिरिक्त जर तुम्हाला शक्य झालं, तर नक्कीच तुम्ही हे रोप घरामध्ये लावा. तर ते रोप कोणतं आहे? तर ते रोप म्हणजे बर्ड ऑफ पॅराडाईज. हे नाव ऐकलंय का? हे अत्यंत सुंदर आणि आकर्षक रोप आहे. याची मोठी रुंद हिरवी पानं घरामध्ये एक राजेशाही वातावरण तयार करतात. बर्ड ऑफ पॅराडाईज हे वाढीचं, उत्साहाचं आणि संधीचं प्रतीक आहे. याचं नाव जरी तुम्हाला वेगळं वाटत असलं, तरी वास्तुशास्त्राच्या तत्वाशी ते पूर्णपणे जुळतं. हे रोप घरात उत्साहाची ऊर्जा आणतं. मोठी उघडलेली पानं म्हणजे संधीचं स्वागत. जसं पक्ष्यांचे पंख उघडतात, घरातील आळस आणि नकारात्मकता यामुळे दूर होते. यात एअर प्युरिफाइंग गुण आहेत. घरातील हवा यामुळे शुद्ध होते. तर हे रोप जे आहे ते स्वर्गातलं रोप देखील मानलं जातं. कारण याला जी फुलं येतात ना, तर ती महिनाभर सुकत नाहीत अशी मान्यता आहे. आणि असं हे रोप आपण घरामध्ये कुठे ठेवावं? तर हे फूल आल्यानंतर हे रोप जे आहे ते तुम्ही दक्षिण-पूर्व किंवा पूर्व दिशेला ठेवणं उत्तम मानलं जातं. तुम्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये मोठ्या भांड्यामध्ये ठेवलं तरी ते शुभच मानलं जातं. याला भरपूर अप्रत्यक्ष प्रकाश मात्र आवश्यक आहे. याची काळजी कशी घ्यायची? तर आठवड्यातून एकदा याला पाणी द्यायचं. थेट कडक ऊन टाळायचं आहे, पण अंधाऱ्या जागेतही आपल्याला हे ठेवायचं नाही. महिन्यातून एकदा तुम्ही याला खत देऊ शकता. बर्ड ऑफ पॅराडाईज ही अत्यंत उंच वाढणारी वनस्पती आहे. ती जेव्हा वाढत राहते तेव्हाच ती शुभ ऊर्जा देते. वाढ थांबली म्हणजे काळजी घेण्याची वेळ आली. आता बर्ड ऑफ पॅराडाईज नंतर दुसरं महत्त्वाचं रोप जे समजलं जातं ते म्हणजे पीस लिली, म्हणजे शांतीची लिली. या रोपाच्या नावातच उत्तर आहे, पीस म्हणजे शांती. पीस लिली हे एक अत्यंत नाजूक पांढऱ्या फुलाचं रोप आहे. पांढरा रंग शांती, पवित्रता आणि सात्विकतेचं प्रतीक आहे. वास्तुशास्त्रामध्ये या पांढऱ्या रंगाच्या वनस्पती घरामध्ये शांतीचं वातावरण निर्माण करतात, असं सांगितलंय. पीस लिली याचं सर्वोत्तम उदाहरण आहे.
घरातील वाद, कलह आणि तणाव यामुळे कमी होतो. झोपण्याच्या खोलीत ठेवल्यास झोप शांत लागते, मानसिक शांती मिळते, अनेक्झिटी कमी होते. हे रोप नकारात्मक ऊर्जा शोषून घेतं आणि सकारात्मक ऊर्जा देतं. नासाच्या संशोधनानुसार पीस लिली हे घरातील काही विषारी घटक नष्ट करतं. तुमच्या घराच्या बेडरूममध्ये तुम्ही शांत झोपेसाठी ठेवू शकता. उत्तर किंवा पश्चिम दिशेला वास्तुशास्त्रानुसार हे खूप शुभ मानलं जातं. ऑफिसमध्ये ठेवल्याने एकाग्रता वाढते. याची काळजी कशी घ्यावी तर कमी प्रकाशातही हे वाढतं, म्हणून ते बेडरूमसाठी देखील उत्तम आहे. पाण्याची जास्त गरज नसते, आठवड्यातून एकदा पाणी पुरेसं. थंड कमी उन्हाची जागा उत्तम मानली जाते. पीस लिली म्हणजेच याला नागफणी असं देखील म्हणतात मराठीमध्ये. तर हे रोप जे आहे ते घरामध्ये शांतीचं आगमन होण्याचा संकेत मानलं जातं. या फुलाचा सुगंध आणि सौंदर्य दोन्ही मनाला प्रसन्न करतात. पीस लिली थोडं विषारी असतं, लहान मुलं किंवा पाळीव प्राण्यांपासून थोडंसं दूर ठेवावं लागतं किंवा हात लावल्यानंतर लगेचच हात स्वच्छ धुवून घ्यावेत. बर्ड ऑफ पॅराडाईज आणि पीस लिली हे 2 रोपं तर आहेतच आणि त्याबरोबरच अत्यंत महत्त्वाचं शेवटचं बोनस रोप आहे. आपण आपलं पारंपरिक, पवित्र आणि औषधी पानाचं रोप म्हणजे नागवेलीचं रोप, विड्याचं पान, पूजेतलं पान, मांगल्याचं पान. नागवेल भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. लग्न असो, पूजा असो, सण असो, विड्याच्या पानाशिवाय ते अपूर्णच. वास्तुशास्त्रात याचं महत्त्व. नागवेलीचं पान म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, गणपती तिघांचं स्वागत करणारं पान. पूजेमध्ये पानाचा उपयोग याच कारणासाठी होतो. वास्तुशास्त्रात नागवेल हे धन, आरोग्य, ऐश्वर्याचं प्रतीक आहे. नागवेलीचं रोप घरात असल्याने सतत पवित्र वातावरण राहतं. पूजेसाठी ताजी पानं घरातूनच मिळतात हे अत्यंत शुभ मानलं जातं. घरात सुबत्ता आणि समृद्धी येते असं शास्त्र सांगतं. नागवेलीची पानं औषधी आहेत, वातावरण शुद्ध करतात. घरात हे रोप असल्याने अतिथी आणि देव दोघांचंही स्वागत वाटतं. आणि कुठे ठेवावं तर पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. अंगणात किंवा गॅलरीमध्ये जिथे सूर्यप्रकाश येतो, देवघराजवळ देखील हे ठेवणं अतिशय शुभ मानलं जातं. नागवेलीला ओलसर, उबदार वातावरण आवडतं. रोज हलकं पाणी द्यावं लागतं. सावलीत जास्त चांगलं वाढतं. थेट उन्हात ठेवायचं टाळायचं असतं. वेल असल्यामुळे त्याला आधार द्यावा लागतो, वर वाढवावं लागतं. आपल्या आजी-आजोबांच्या काळी प्रत्येक घरामध्ये नागवेल असायची. हे उगीचच नव्हतं, वास्तुशास्त्राचं व्यावहारिक ज्ञान होतं. आपण जे विसरलो, आपल्या पूर्वजांना जे माहिती होतं. नागवेल लावणं म्हणजे पूर्वजांच्या ज्ञानाचा सन्मान आणि घराच्या वास्तूचं रक्षण दोन्हीही एकत्र. तर आज आपण बघितलं मुख्य 3 वास्तुरूपं. बर्ड ऑफ पॅराडाईज, पीस लिली आणि नागवेल. ही फक्त झाडं नाहीत, तर ही जिवंत ऊर्जा केंद्र आहेत, जी तुमच्या घरामध्ये सकारात्मकता, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येतात. वास्तुशास्त्र हे नियम नाहीत, हे मार्गदर्शक तत्व आहेत. श्रद्धा, काळजी आणि प्रेमाने जगवलेलं एक छोटं रोपटंही तुमच्या घरामध्ये मोठी ऊर्जा आणतं. रोपं जगवा, घर जगवा आणि लक्ष्मी माता स्वतः तुमच्या घराकडे वळेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.